जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय सोहळ्यात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. असं म्हणतात की स्तोत्र मंत्र पठणाचा आपल्यावरती विशेष प्रभाव होत असतो. आता दत्त उपासक एका स्तोत्राचा उपासनेमध्ये आवर्जून समावेश करतात. ते स्तोत्र श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेले आणि त्या स्तोत्राचं नाव आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. काय म्हणता तुम्ही हे स्तोत्र म्हणता? अगदी बरोबर आहे. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात कष्टात दुद्धरास्मान नमस्ते. तर याच एकूणच स्तोत्रामधलं एक कडवं माझं अतिशय प्रिय आहे. ते कडवं असं आहे, धर्मे प्रीतीं सन्मतीं देवभक्तीं सत्संगाप्तीं देही भुक्तीं च मुक्तीं भावासक्तीं च अखिलानंदमूर्ते घोरात कष्टात दुद्धरास्मान नमस्ते. साधकांचा हा अनुभव आहे की जीवनातले सगळे जे प्रश्न आहेत, विवंचना आहेत किंवा जे दुःख आहेत, हे सगळं काही दूर करण्याचा अनुभव स्वानुभवानं त्यांनी घेतलेला आहे. तर अशा दत्त स्तोत्रांचा किंवा मंत्रांचा आपण निश्चितच उच्चार केला पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते. या सकारात्मक वाटेवरून पुढे जात असताना आजच्या कथेचा आनंद घेऊया. श्री नवनाथांची गुरुभक्ती ही कथा आपल्यासमोर प्रस्तुत होते. कथाकार बीड येथील आहेत हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे. सुरुवात करूया कथेच्या या भागाला. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथांची गुरुभक्ती, त्या गुरुभक्तीच्या रसामध्ये आपण सर्वजण न्हाऊन निघत आहोत. गुरुच्या चरणावरती किती श्रद्धा असावी. गुरुच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य वेदाच्या वाक्या एवढं आपल्यासाठी प्रमाण असावं. आपल्या जीवनाला तेजस्विता ओजस्विता बहाल करणारे आपले श्री गुरु आहेत. जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे? त्या दिव्य ज्ञानाचं दान आपल्याला देणारे गुरु आहेत. त्या गुरुचं महिमान आपल्या जीवनामध्ये किती मोलाचं आहे. गुरु भवसागरामध्ये आपल्याला तारून घेऊन जाणार आहेत. जीवनाच्या नौकेमध्ये तर आपण बसलो, पण ती नौका वल्हवण्यासाठी
जोपर्यंत श्रीगुरु येणार नाहीत तोपर्यंत ही जीवनाची नौका भवनदेच्या पार कशी जाईल? त्या श्रीगुरूचं मोल महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे जाणून घेण्यासाठीच नवनाथांची गुरुभक्ती, या गुरुभक्तीचा आपण अभ्यास करू. या कथेच्या माध्यमातून कथेला आरंभ करण्यापूर्वी नवनाथांच्या पवित्र नामाचं उच्चारण आपल्या पवित्र मुखाद्वारे करून जीवन पवित्राने धन्य करून घेऊ. हरि ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नमः, गोरक्षनाथाय नमो नमः, जालंधरनाथाय नमो नमः, श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. वाणीफणाथाय नमो नमः, चलपटिनाथाय नमो नमः, वटसिद्धनागनाथ नमो नमः, श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. भरतरीनाथाय नमो नमः, रेवणनाथाय नमो नमः, गहिनीनाथाय नमो नमः, श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमभाग्याची गोष्ट. डॉक्टर सुधाताई प्रकाश कांकरिया जागर श्री शक्तीचा, सन्मान श्री शक्तीचा, स्त्रियांसाठी, मुलींसाठी, उपेक्षितांसाठी आपण दिव्य कार्य केलं पाहिजे. या परोपकाराच्या विचारानं भारावून गेलेलं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ नवनाथांच्या गुरुभक्तीचा प्रसाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होतो आहे. नवनाथांच्या गुरुभक्तीमध्ये आपण प्रवास करत असताना मच्छिंद्रनाथाच्या चरित्रातील दिव्य लीला, गायीच्या शेणाचा बनलेला ढीग, त्याच्यातून गोरक्षनाथाची निर्मिती, त्याच गोरक्षनाथांच्या करवी चिखलाला आकार देत असताना मुलाची निर्मिती, महती गहन म्हणून गहिनीनाथ. आता याच भक्तिरसाचा चरित्र भाग आपण पुढे 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 घेऊन चाललेलो आहोत. मच्छिंद्रनाथ आता एक अलौकिक दिव्य लीला करणार आहे की ती लीला साधारण माणसाच्या बुद्धीला सहजासहजी आकलन होऊ शकत नाही. ज्या नजरेला भक्तीचा भाव नाहीये, संप्रदायाशी कसलेच निगडीत नाहीत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सद्गुणांचं वास्तव्य नाहीये, दयाभाव नाही, अशा लोकांना मच्छिंद्रनाथाची लीला सहज कळणे नाही. पण जी लोक संप्रदायाशी निगडीत आहेत, संताच्या अंतःकरणाची ज्यांना जाणीव आहे आणि संताचं अवतरण हे जगाच्या कल्याणासाठी आहे, ज्यांना माहिती आहे संतांचा अवतार जगत उद्धारासाठी आहे, अशी माणसं
मच्छिंद्रनाथाच्या चरित्र लीलेला श्रद्धेनं श्रवण करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीव. संत जगाचे मायबाप आहेत. जगत कल्याणासाठी मच्छिंद्रनाथानं श्री राज्यामध्ये प्रवेश केला. जे जती आहेत, संन्याशी आहेत, त्यागी आहेत, बैरागी आहेत, ज्यांनी अंगाला भस्म लावलंय, लौकिक सुखाचा त्याग केला, ते मच्छिंद्रनाथ उपेक्षितांच्या जीवाला सौंदर्य देण्यासाठी, त्यांना निर्भय बनवण्यासाठी कोणीतरी त्यांची दखल घेणारं आहे, त्यांच्या जीवनाचं उत्थान करण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये गेले, श्री राज्यामध्ये. खूप मोठा त्याग आहे मच्छिंद्रनाथाचा. कधी कधी काहीतरी दिव्य घडण्यासाठी कुणी काय त्याग केला या गोष्टीला आपण विसरून जातो. रामायणामध्ये कैकेयी मातेला पण खूप आरोपी केलंय, खूप आरोपी केलं. पण खरं सांगा मला, माता कैकेयीनं रामरायाला जर वनवासाला पाठवलंच नसतं तर रामायण तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळालं असतं का? रामचरित्र घडलं. रामाची जननी कौशल्य आहे तर रामायणाची जननी मा कैकेयी आहे. आणि सत्य सांगते तुम्हाला, जसं भागवतामध्ये आपण समुद्र मंथन पाहिलंय आणि त्या समुद्र मंथनामधून पहिलं 14 रत्नापैकी पहिलं रत्न विष बाहेर पडलंय. समुद्र मंथनामधून ते विष कोणी घेतलं? भगवान श्री भोलेनाथानं. 33 कोटी देवामध्ये एकही देव विष घेण्यासाठी समोर आले नाही का? सगळे चतुर आहेत आणि सगळे स्वार्थी आहेत, सगळे फक्त स्वतःच पाहणारे आहेत. पण एकमेव सगळ्या देवांचा देव महादेव असा आहे की त्या महादेवाकडे कुठला स्वार्थ नाही, फक्त जगाचं भलं झालं पाहिजे एवढाच विचार महादेवाचा आहे. जगत कल्याणासाठी महादेवानं विष घेतलं आणि या जगाचं तरण तारण केलं. अगदी तसंच रामायणामध्ये देखील मंथन झालेलं आहे आणि या मंथनामध्ये सुद्धा पहिलं विषच बाहेर आलेलं आहे. एवढ्या अयोध्येमध्ये ते विष घेण्याचं धाडस कोणीच केलं नाही. अयोध्येतल्या जनतेसह सर्व जगाचं कल्याण व्हावं आणि राम फक्त अयोध्येपर्यंत मर्यादित राहू नयेत याच्यासाठी रामाचा पूर्ण पृथ्वीवरती प्रवास झाला पाहिजे. याच्याकरता राम वनवासाला जावेत आणि रामाला वनवासाला पाठवणं हे खूप मोठं दिव्य आहे. हे विष घेण्याचं काम अयोध्येत कोणीच करू शकत नाही. ते धाडस माता कैकेयीनं केलंय. काय विष घेतलं? आजपर्यंत लोक कैकेयी मातेची निंदा करतात. हे विषच नाही का? कैकेयी मातेचं कुणी नाव सुद्धा ठेवत नाही. हे विषच नाही का? मा कैकेयीनं जगत कल्याणासाठी विष घेतलंय. पण सांगू तुम्हाला, अयोध्येच्या राजगादीशी कैकेयी माता एवढी एकनिष्ठ आहे आणि तिचं भरतापेक्षाही रामावरती जास्त प्रेम आहे आणि तिच्या नजरेमध्ये राम एवढे योग्य आहेत, तेवढं योग्य तिच्या नजरेत दुसरं कोणीच नाही. माझ्या बोलण्याचा मतितार्थ भाव तुम्हाला कळावा म्हणून सांगते, लक्ष देऊन ऐका. कैकेयी मातेचं जेवढं प्रेम रामावर तेवढंच प्रेम अयोध्येच्या गादीवर होतं. या अयोध्येच्या गादीवर बसणारा राजा हा सर्व गुण संपन्न, शौर्यवान, धैर्यवान, शीलवान, गुणवान, सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असला पाहिजे. आता आणखी एक चिंतन आहे का?
मंथरेनं माता कैकईला शिकवताना असं शिकवलं होतं, भरताला गादी आणि रामाला वनवास, एवढं शिकवलं होतं. पण कैकई मातेनं राजा दशरथाला मागितलं काय? भरताला राजगादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. एका वराणे द्या मजंदन, भरतासाठी सिंहासन, दुसऱ्या वराणे रामासाठी 14 वर्ष वनवास. शिकवताना शिकवलं भरताला गादी, रामाला वनवास. मागताना मागितलं भरताला गादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. 14 वर्ष कोठूनच आले मध्ये? 14च वर्ष का? 18 नाही, 20 नाही, 100 नाही, 50 नाही, 14च का? कैकई मातेला अपेक्षित होतं भविष्यात या अयोध्येच्या राजगादीवर जो बसेल तो 14 गोष्टीमध्ये परिपूर्ण असला पाहिजे. 14 गोष्टीवर त्यानं ताबा मिळवला पाहिजे. आणि त्या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्यासाठी 14 वर्ष वनवासाला जाणारा राजा पाहिजे, युवराज पाहिजे. आणि 14 वर्ष वनवास भोगून 14 गोष्टीवर ताबा मिळवण्याची ताकद फक्त माझ्या रामामध्ये आहे, दुसऱ्या कुणात नाही. त्या 14 गोष्टी कोणत्या की ज्यावर रामानं विजय मिळवला आणि नंतर राजगादीवर बसलेले आहेत? एका राजाच्या ताब्यामध्ये कोणत्या 14 गोष्टी असल्या पाहिजेत? तर मा कैकई विचार करते, जो राजा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 + 5 = 10, 4 मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 4 गोष्टी, 10 + 4 = 14, या 14 गोष्टीवर जो ताबा मिळवल तोच या गादीवर बसावा. आणि या 14 गोष्टीवर ताबा मिळवलाय फक्त रामचंद्रानं. म्हणजे पहा ना, माता कैकईनं रामरायाशिवाय दुसरं कोणी योग्य नाहीये म्हणून रामरायाला वनवासाला पाठवलं. पण हे वनवासाचं किती मोठं विष मा कैकईनं घेतलं. कशासाठी घेतलं? त्याच्यात मा कैकईचा काय स्वार्थ आहे? फक्त जगाचं कल्याण, फक्त जगाचं कल्याण. जगानं फक्त कैकईनं वनवासाला पाठवलं रामाला. आजपर्यंत एवढंच पाहिलं. पण कैकई मातेनं जगासाठी किती मोठा स्वतःचा त्याग केला त्याच्याकडे जगाचं लक्ष नाही गेलं. अगदी तसंच मच्छिंद्रनाथानं स्वतः वैरागी आहेत, संसारिक सर्व सुखांचा त्याग त्यांनी केलेला आहे, स्वतः जती आहेत. पण जगत कल्याणासाठी या जतीनं श्रीराज्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. ज्यांची नजर चांगली असते ते वाईटात सुद्धा चांगलं पाहतात. ज्यांच्या नजरेतच दोष आहे त्यांना चांगल्यात सुद्धा वाईटच दिसतं. एकदा कृष्ण भगवान हस्तिनापूरला आले. दुर्योधन भेटल्यानंतर भगवान म्हणतात, दुर्योधना, या हस्तिनापूरच्या नगरीमधून एक सज्जन शोधून आणा. दुर्योधन म्हटले, भगवान, या एवढ्या मोठ्या हस्तिनापूरमध्ये एकही सज्जन नाही. अहो म्हणे, तुम्ही अजून पाहायलाच गेले नाही. प्रयत्नांती परमेश्वर असतो, शोधून पहा, एक तरी तुम्हाला मिळेल. पण ज्याच्या नजरेमध्येच दोष आहे त्याला सज्जन काय दिसणार? दुर्योधनानं पूर्ण हस्तिनापूर पायाखाली घातलं
दुर्योधनाला एकही सज्जन सापडला नाही. दुर्योधन जे आले, देवा एकही सज्जन नाही. ठीक आहे. धर्मराजा, ज्यांचं नाव युधिष्ठिर, धर्मराजाला सांगितलं, पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ पांडवामधील युधिष्ठिरजीला म्हणजे धर्मराजाला सांगितलं, धर्मा जा या हस्तिनापूरमधून एक तरी दुर्जन शोधून आण. देवा, या नगरीमध्ये एकही दुर्जन नाही, सगळे सज्जन आहेत. अरे अजून तुम्ही पाहायला गेला नाही, जरा प्रयत्न करून या, पाहून या. ज्याच्या नजरेमध्येच दोष नाही त्याला चुकीचं काय दिसणार. धर्मराजा पूर्ण हस्तिनापूरमध्ये दुर्जनाचा शोध घेतायत, त्यांना एकही दुर्जन माणूस सापडला नाही. वापस आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माला सांगितलं, देवा एकही दुर्जन नाही, सगळे सज्जन आहेत. भगवान म्हणतात, दुर्योधनाला एकही सज्जन सापडलं नाही आणि धर्मराजाला एकही दुर्जन सापडलं नाही. माणसं तर तीच आहेत, पण दोघांना जे सांगितलं ते मिळालं नाही. याचा अर्थ काय? माणसात दोष नाही, दोष आपल्या नजरेमध्ये आहे. ज्याच्या नजरेत दोषच नाही त्याला काहीच दूषित दिसत नाही, आणि ज्याच्या नजरेमध्ये दोष आहे त्याला चांगली वस्तू मिळत नाही. काही लोक चांगल्यात वाईट पाहतात, काही वाईटात चांगलं पाहतात. आपली नजर शुद्ध व्हावी या चरित्राकडे पाहताना, म्हणून हा सर्व भाग तुमच्या समोर मांडत आहे. भविष्यातही कधी जतीकडे पाहत असताना आपल्या मनात विकृती येऊ नये. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथे राणी मैनाकिनी सोबत ते गृहस्थ जीवन जगतायत. सर्व स्त्री राज्यामधील सर्व जनतेला खूप आनंद झालेला आहे. आजपर्यंत आमच्या राज्यामध्ये एकही पुरुष नाही, पण या मच्छिंद्रनाथाच्या रूपानं आम्हाला देव भेटलेला आहे. या राज्याला थोडंसं रूप आलेलं आहे. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं होतं. आमच्या जीवनातला आनंद निघून गेलेला होता. कोणीतरी दिशा दाखवणारं, कोणीतरी जीवनाची प्रेरणा देणारं आजपर्यंत कोणी नव्हतं. मच्छिंद्रनाथा, तुमच्या येण्यानं आमच्या जीवनामध्ये चैतन्य आलेलं आहे, कारण तुम्ही चैतन्य स्वरूप आहात. मच्छिंद्रनाथ त्या श्री राज्यात राहत आहेत. कालांतरानं बरं तिथे राजा म्हणून राहत आहेत. ते राजा म्हणून मैनाकिनी राणी आहे, ते राजस्वरूपामध्ये आहेत. ग्रस्त जीवन जगत असताना काही कालांतरानं, काही अवधीनं राणी मैनाकिनीच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला. त्याचं नाव मीननाथ ठेवलेलं आहे. बोला मीननाथ महाराज की जय. मीननाथ नाव ठेवलं, आणि मीननाथ काही साधारण नाही आहेत, साक्षात उपरिचर वसूचा अवतार आहेत. आता नवनाथ ग्रंथाच्या अनुसार मीननाथाच्या जन्मापर्यंतची कथा आणि त्या कथेला थांबवून आणखी पुढच्या कथेमध्ये प्रवेश ग्रंथानुसार आपण करणार आहोत. नवनाथ या ग्रंथामध्ये आता पुढील नाथांच्या जन्माच्या अवताराच्या प्रागट्यकरणाच्या कथा, तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जालंधर नाथाच्या अवताराची कथा, प्रागट्याची कथा पाहायची आहे. कथा फार सुंदर आहे. पहा, हस्तिनापूर राज्यामध्ये राजा जनमेजयाच्या वंशावळीत 7वा वंशज राजा बृहद्रवा हा राज्य करत होता. त्या बृहद्रवा राजाला वाटतंय की आपण एक मोठा यज्ञ करावा. त्यानं सोम यागाचं आयोजन केलं की जो यज्ञ एक वर्षभर चालणार होता. एक वर्षभर त्यानं मोठ्या यज्ञाचं व्यवस्थित पारणं केलं. अग्निदेवता त्या यज्ञकुंडातली कधी थांबली नाही, सारखी धगधगत होती एक वर्षभर.
आणि त्याच यज्ञातल्या अग्नीमधून आता जालंधर प्रगट होणार आहेत. पण अग्नीच्या पोटातून जालंधर कसे? त्या नाथाचा अवतार कसा होणार की जे अंतरिक्ष नवनारायणाचा अवतार आहेत? तर त्याची एक कथा गुप्त आहे. एकदा भगवान शंकर समाधी लावून बसले होते आणि महादेव ध्यानस्थ असताना महादेवाची समाधी भंग करण्यासाठी कामदेवानं प्रयत्न केला होता. का बरं? सगळे देवता संकटामध्ये होते. तारकासुर नावाचा राक्षस सर्व देवतांना त्रास देत होता आणि सगळ्यांची एकच इच्छा होती की सती मातेनं योग अग्नीत लीन झाल्यापासनं महादेव समाधी लावून बसलेले आहेत. महादेवाची समाधी जोपर्यंत भंग होत नाही तोपर्यंत त्यांना लग्नाचा आग्रह करता येत नाही आणि महादेवाचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महादेवाच्या पोटी महादेवाची संतान जन्माला येणार नाही आणि महादेवाची संतान जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत तारकासुर नावाचा राक्षस मरत नाही. याचा अर्थ सगळी परेशानी देवांचीच. देवता खूप चतुर आणि खूप स्वार्थी आहेत. तारकासुराचं संकट आपल्यावरचं टळावं याच्यासाठी महादेव समाधीतून बाहेर यावेत. पण महादेव लीलया समाधीतून बाहेर यावेत याची वाट न पाहता समाधी भंग करण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला. समाधी भंग करण्यासाठी त्यांनी कामदेवाला पाठवलं. बिचारा कामदेव सांगितलेलं काम करावं लागतं. कामदेव आले आणि महादेवाची समाधी भंग करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. महादेवाची समाधी भंग करतायत, महादेव ध्यानस्थ आहेत. पण कामदेवानं जेव्हा टोकाचा प्रयत्न केला आणि महादेवाला क्रोध आला, समाधी भंग झाली. तुम्ही म्हणाल समाधी भंग झाल्यावर एवढं राग यायचं काय कारण आहे? साखर झोपेत तुम्हाला कोणी उठवल्यावर तुम्हाला नाही का राग येणार? तुम्ही तर झोपेतच असता, समाधीत थोडेच असता. हा, गाढ साखर झोप लागली आणि कुणीतरी म्हणतंय उठा उठा उठा, पळा पळा पळा, राग नाही येणार आपल्याला. गहन गूढ समाधीमध्ये गेलेले महादेव कुणीतरी त्यांच्या समाधीचा भंग करतंय या गोष्टीचा महादेवाला राग आला. शांत स्वभावाचे महादेव क्रोधात आले. एवढा क्रोध आला का? आपली समाधी भंग करण्याचा प्रयत्न कामदेवानं केलाय. अरे या शंकराला काम स्पर्श करू शकत नाही आणि तू माझ्यावर हल्ला केला. माझ्यापर्यंत काम का येऊ शकत नाही? तर मी रामाचं भजन करतो. शिकायला मिळतंय आपल्याला, काम जिंकायचं असेल तर रामाचं भजन करा आणि अहंकार जिंकायचा असेल तर शंकराचं भजन करा. महादेव म्हणतात कामदेवा मी अखंड रामाचं भजन करतोय. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव देव, 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 भजन करी महादेव. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राज
राजा राम 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 सीता राम 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 श्रीराम 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 श्रीराम. अरे रामाचं भजन करणाऱ्या या महादेवावर काम कसा चाल करणार? तू चूक केलीस कामदेवा. क्रोधानं लाल झालेले भगवान शंकर तिसरा नेत्र उघडतायत आणि महादेवाच्या तिसरा नेत्रातून अशा अग्निशलाका बाहेर पडल्या की त्या अग्नीमध्ये कामदेव जळून भस्म झाले असं आपण म्हणतोय. पण त्या अग्नीच्या हवाली करून दिलंय महादेवानं कामदेवाला. का? हा कामदेव सृष्टी संवर्धनासाठी गरजेचा आहे. जीवसृष्टी वाढवण्यासाठी याची सुद्धा गरज आहे. याचं भस्म करून कसं चालेल? म्हणून अग्नीच्या स्वाधीन केलं त्याला. त्या अग्निदेवतानं कित्येक हजार वर्षापासून त्या कामदेवाला आपल्या पोटामध्ये वाढवलं आणि अग्नीच्या पोटात असणाऱ्या कामदेवामध्ये अंतरिक्ष नारायणानं संचार केला की जे पुढे जालंधर रूपानं प्रगट होणार आहेत. मग राजा बृहद्रवाकडे एक वर्षभर चाललेला सोमयाग, त्या यागामध्ये धगधगणारा अग्नी तो एकटा नव्हता, तर त्याच्या पोटातला गर्भ अंतरिक्ष नारायण म्हणजेच जालंधर सुद्धा त्या पोटामध्ये वाढत होते. एक वर्षभर तो यज्ञ पूर्ण झाला आणि जेव्हा यज्ञ पूर्ण झाला, शांत झाला, त्या यज्ञातील जी भस्म आहे ती भस्म काढत असताना विद्वान देवतांना त्या भस्माला काढत असताना त्याच्यातून एक ओजस्वी दिव्य तेजस्वी बाळ हाताला लागला. अग्नीमधून तेजस्वी बाळ अग्निकुंडात प्राप्त होणं हे शक्यच नाही, पण हे बाळ याच्यातून प्राप्त झालंय. याचा अर्थ या अग्निदेवतानं राजा बृहद्रवाला हा पुत्र प्रसाद म्हणून दिलेला आहे, हे लक्षात आलं. सगळ्या ब्राह्मण देवतांनी प्रसन्न चित्तानं त्या बाळाला घेतलं आणि राजा बृहद्रवाच्या स्वाधीन केलं. बृहद्रवाला सांगितलं, राजा या बाळाचा सांभाळ कर. हा साक्षात अग्निदेवतेचा पुत्र आहे. याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडू देऊ नको. अरे यज्ञातून हे बाळ प्राप्त होणं ही साधारण गोष्ट नाहीये. आणि असे प्राप्त होणारे जे असतात ना दिव्य विभूती, हे विशेष असतात, दिव्य कार्य करण्यासाठी आलेले असतात. अवतार कार्य यांना काहीतरी करायचं असतं आणि यांच्या चरित्राला जेव्हा आपलं चरित्र जोडलं जातं ना, तेव्हा आपलाही उद्धार आणि आपलं सुद्धा कल्याण होत असतं. राजाच्या स्वाधीन ते बाळ केलं. राजाला आनंद झाला. राजा बृहद्रवानं ते बाळ आपली पत्नी सुलोचना तिच्या स्वाधीन केलं. सुलोचना आपला एक पुत्र मेनकेत आहे आणि आपला दुसरा पुत्र हा अग्निदेवतेने दिलेला प्रसाद. मी या बाळाला आपला पुत्र म्हणून सांभाळण्याची विनंती तुला करतो. जे प्रेम जी माया तुझी मीनकेतावरती आहे, तीच माया तेच प्रेम या बाळावरती तू करावं. दोन्ही बाळांना वागवत असताना आजे दुजेपणा करू नकोस.
एकानं तुझ्या उदरातून जन्म घेतलाय, पण एक अग्नी नारायणाच्या उदरातून प्रगट झालेला आहे. आणि नेहमीच जेवढं आपण आपल्या वस्तूला जपावं तेवढंच आपण दुसऱ्याच्या वस्तूला सुद्धा जपावं. त्यातच आपलं मोठेपण असतं. पण बऱ्यापैकी आपल्याला सवय अशीच असते, आपलं ते बाबून लोकाचं ते कार्ट. आपल्या वस्तूची आपण खूप काळजी घेतो आणि दुसऱ्याच्या वस्तूला आपण जपत नाहीत. हा लोकांचा सहज स्वभाव आहे. आणि हे मला विचारू नका, प्रत्येकानं आपलं आत्मचिंतन करा, हा दुर्गुण आपल्यात आहे की नाही. आपण जशी स्वतःच्या वस्तूची काळजी घेतो तशी आपण दुसऱ्याच्या पण वस्तूची काळजी घेतलीच पाहिजे. सुलोचने, या बाळाची काळजी घे. ती सुद्धा एवढी सज्जन होती. ती म्हटली, महाराज काळजी करू नका. मी न केताला जे माझं वात्सल्य आणि प्रेम मिळतंय ना, तेच प्रेम किंवा त्याहूनही अधिक या बाळाला मी जीव लावेन. त्याला माया देईल, त्याला प्रेम देईल. त्याचा जन्म अग्नीच्या पोटात झालेला आहे. तो माझ्या उदरातून जन्माला आलेला नाही, या गोष्टीची जाणीव मी त्याला कधीच होऊ देणार नाही. राजाला सुद्धा आनंद झाला. आपल्या पत्नीचं हे बोलणं ऐकून त्याचं समाधान झालं आणि खूप थाटानं त्या बाळाच्या बारशाच्या आयोजनाची तयारी चालू झाली. पूर्ण राजप्रासाद सजलेला आहे. सगळं नगर आनंदामध्ये आहे. राजाच्या मुलाच्या बारशाला जो उत्साह आणि उल्हास, तोच उल्हास या बाळाच्या बारशाला. सर्व जवळचे नातेवाईक, आप्तइष्ट, स्वजन, सखे सगळे जमा झालेले आहेत. सुंदर वस्त्र परिधान केलेले आहेत. स्त्रियांनी रंगीबेरंगी वस्त्र आणि सुंदर सुंदर अलंकार परिधान केलेले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. फुलांचे गजरे काय, शृंगार काय, अलंकार काय, चेहऱ्यावरची प्रसन्नता काय, हे सगळी सगळी दिव्यता त्या बारशाच्या प्रसंगी. आणि आनंदानं हा अग्नीचा पुत्र असल्या कारणानं त्या बाळाचं नाव जालंधर ठेवण्यात आलं. बोला जालंधरनाथ की. जालंधर असं नाव ठेवलं. जालंधर आणि मीनकेत दोन्ही बाळं राजभवनामध्ये वाढू लागली. त्यांचं लालन पालन करण्यामध्ये कसल्याही प्रकारची भेदबुद्धी नाही. दोघांनाही समान वागवतायत, समान वाढवतायत. हळूहळू लहानाची मोठी होत आहेत आणि जालंधराचा उपनयन संस्कार केला. उपनयन संस्कारानंतर जशी जशी बाळं हळूहळू वाढत चाललेली आहेत, एक दिवस राजाच्या मनात आलंय की आता ही बाळं मोठी होत आहेत, जालंधर मोठा होतोय, यांचं योग्य वेळी लग्न झालं पाहिजे. मग यांना साजेशी शोभल अशी सुंदर मुलगी पाहण्याची आपल्याला तयारी करावी लागेल. असंही जसं घरामध्ये मुलं हळूहळू लहानाची मोठी होत असतात, वयामध्ये येत असतात, लेकरं लहान आहेत तोपर्यंत त्यांच्या लालन पालनाची चिंता, आणि लेकरं मोठी झाली की त्यांच्या लग्नाची चिंता. म्हणजे चिंता काही आई वडिलांचा पाठलाग सोडत नाही. असंही प्रत्येक जीव चिंतेमध्येच आहे. मुलाची चिंता, मुलीची चिंता, घराची चिंता, परिवाराची चिंता, व्यापाराची चिंता, नोकरीची चिंता, शेतीची चिंता, आरोग्याची चिंता, सगळी चिंताच चिंता. ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही, तिला सुद्धा चिंता, हाताखाली सून कधी येईल. ज्या बाईच्या हाताखाली 4-4 सुना,
तिला सुद्धा चिंता या माहेरी कधी जातील. कारण सुना माहेरी गेल्याशिवाय सासूला शेवयाचा भात आणि तूप खाताच येत नाही. म्हणजे प्रत्येक माणूस चिंतेनं घेरलेला आहे. हा, चिंतेची कारणं वेगळी वेगळी असतील, पण चिंताच चिंता. त्याच्यामध्ये आई वडिलांना लेकरा बाळांची खूप चिंता असते. बर, आपण मनुष्य साधारण जीव चिंता करतो काय नवल. देवाधिक देखील लेकरा बाळांच्या लग्नाची चिंता करतात. अशीच मुलांच्या लग्नाची चिंता शंकर पार्वतीला पडलेली होती. शिव आणि पार्वती चिंतेमध्ये. शिवजी बोलले, पार्वती, मुलं वयात येत आहेत, वयानं वाढतायत, आता यांचं लग्न आपण केलं पाहिजे. मला असं वाटतंय कार्तिक वयानं मोठा आहे, त्याचं पटकन लग्न करून टाकू. माता पार्वती म्हटल्या, तुम्हाला ना काही कळतच नाही. हा शब्द ओळखीचा असेल तुमच्या, आणि बऱ्याच वेळा प्रयोगात सुद्धा असेल. तुम्हाला काही कळतच नाही. हे काही नवीन नाही आपल्यासाठी, हे तिकडनंच इकडं आलेलं आहे. आणि सगळेच पती पत्नीला म्हणतो तुला काही कळत नाही, आणि पत्नी सुद्धा कधीतरी प्रसंगानं म्हणते तुम्हाला काही कळत नाही. मग नेमकं कळतंय कुणाला तेच कळत नाही.